फिजिक्स कट्टामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. युनिट नंबर 4 दॅट इज थर्मोडायनॅमिक्सचं आजचं आपलं चौथं लेक्चर. ज्या लेक्चरमध्ये 4.5 मीन्स फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स हे पूर्ण आपण कव्हर करणार. ॲक्च्युली या लेक्चरसाठी मागच्या 2 लेक्चरपासून आपण प्रिपरेशन करत आलो, ज्यात 2 बेसिक टर्म पाहिल्या होत्या. मग ते हीटबद्दल असो, इंटरनल एनर्जीबद्दल असो, चेंज इन इंटरनल एनर्जीबद्दल असो किंवा थर्मोडायनॅमिक सिस्टम आणि थर्मोडायनॅमिक प्रोसेस असो, ह्या सगळ्या गोष्टी मागच्या 2 लेक्चरपासून आपण शिकत आलो. मग बेसिकली फंडामेंटल स्टेटमेंट ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स याचा जर का विचार केला तर त्याचं फंडामेंटल स्टेटमेंट म्हणजे एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, इट चेंज वन फॉर्म इनटू अनदर फॉर्म. हे फंडामेंटल स्टेटमेंट आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचं. पण प्रश्न असा पडतो की हे तर लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीचं स्टेटमेंट आहे. मग फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक आणि लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी या दोघांचा कन्सेप्ट एकच आहे का? तर आन्सर आहे यस. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक तेच सांगते जे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी सांगते. आता फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स हा नेमका किती क्वांटिटी सोबत डील करत आहे? तर आन्सर आहे 3 क्वांटिटी सोबत. मग त्या 3 कुठल्या कुठल्या? एक इंटरनल एनर्जी, दुसरी वर्क आणि तिसरी हीट. या तिघांमधलं रिलेशन म्हणजे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. या तिघांमधलं रिलेशन पाहण्यासाठी जे मागच्या 2 लेक्चर पासून सुरुवात केली आहे त्यातलं एक आपली थर्मोडायनॅमिक सिस्टीम बघितली होती, ज्यामध्ये 3 प्रकारच्या सिस्टीम पाहिल्या होत्या: ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम आणि आयसोलेटेड सिस्टीम. मग या तिन्ही सिस्टीमच्या रिस्पेक्टिव्ह बेसिकली ओपन सिस्टीम आणि क्लोज सिस्टीमसाठी फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक अप्लिकेबल आहे. आपण कोणासाठी पाहणार आहोत? तर आन्सर आहे क्लोज सिस्टीमसाठी. म्हणजे अशी सिस्टीम की ज्या सिस्टीममध्ये एनर्जीचं ट्रान्सफर होऊ शकते किंवा बाहेरून एनर्जी आतमध्ये येऊ शकते, ज्यात मॅटर म्हणजे मास बाहेर येऊ शकत नाही आणि आत येऊ शकत नाही. या सिस्टीम बद्दल आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स शिकणार. आता याचं बेसिक एक्झाम्पल काय आहे? तर सन हे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स साठी क्लोज सिस्टीमचं बेस्ट एक्झाम्पल आहे. मग सन हे एक्झाम्पल क्लोज सिस्टीमचं कसं काय झालं? त्या आन्सर आहे सन पासून फक्त कोण येत आहे आपल्यापर्यंत? त्या आन्सर आहे एनर्जी येत आहे, हीट येत आहे. लाईटच्या फॉर्ममध्ये असो, हीटच्या फॉर्ममध्ये असो, कुठल्याही प्रकारचं मॅटर हे ट्रॅव्हल होत नाही किंवा ट्रान्समिट होत नाही. फक्त कोणाचं येणं जाणं सुरू आहे? त्या आन्सर आहे एनर्जीचं. आणखी दुसरं एक्झाम्पल जर का पाहिलं की ज्याच्या बरोबर आपण फर्स्ट लॉ शिकणार आहोत, ते एक्झाम्पल म्हणजे सिलेंडरचं. की एका सिलेंडरमध्ये गॅस फिलअप केलेला आहे आणि एका साईडनं तिच्यावर पिस्टन लावलेलं आहे. ते पिस्टन मुव्हेबल आहे, फ्रिक्शनलेस आहे, तो सगळा कन्सेप्ट आपण पाहूच. पण याच्या पहिले हीट बद्दल आणि इंटरनल एनर्जी बद्दल आपलं शिकून झालेलं आहे. मग सिस्टीम आणि सराउंडिंग याच्यामध्ये जे ट्रान्सफर होतं हीट, त्याच्या रिस्पेक्टिव्ह आपण एकाला पॉझिटिव्ह साईन दिली, एकाला निगेटिव्ह साईन दिली. ज्या केसमध्ये सराउंडिंग पासून सिस्टीम पर्यंत हीट फ्लो होत आहे त्या केसमध्ये क्यू इज टेकन ॲज पॉझिटिव्ह, आणि ज्या केसमध्ये सिस्टीम पासून सराउंडिंग मध्ये हीट ट्रॅव्हल होत आहे त्या केसमध्ये क्यू इज टेकन ॲज निगेटिव्ह. परत इंटरनल एनर्जी बद्दल पाहिलं होतं की इंटरनल एनर्जी चेंज होऊ शकते दोघांचे रिस्पेक्टिव्ह. 2 कोण? हीट आणि वर्क. हिटिंगमुळे इंटरनल एनर्जी चेंज होते, ॲज वेल ॲज वर्क डनमुळे इंटरनल एनर्जी चेंज होते. मग हिटिंगमुळे कशी काय होते? जर का एखाद्या सबस्टन्सला हीट प्रोव्हाइड केली आणि त्या सबस्टन्सनं वर्क 0 केलं, याचा अर्थ वर्क परफॉर्म केलं नाही, मग दिलेली हीट हे सगळ्याच्या सगळ्या मॉलिक्युलमध्ये त्याची इंटरनल एनर्जी म्हणून स्टोअर होत आहे. याचा अर्थ पहिलेपेक्षा आता दिलेल्या हीटमुळे त्याची इंटरनल एनर्जी इन्क्रीज झालेली आहे. किंवा याच्या नेमका ऑपोजिट कन्सेप्ट, हीट एनर्जी त्या सिस्टीम मधून ड्रॉ केली आहे म्हणजे बाहेर काढलेली आहे, त्या केसमध्ये इंटरनल एनर्जी सिस्टीमची हे लूज होत आहे. हा झाला हीट बद्दलचा कन्सेप्ट. असाच कन्सेप्ट आहे वर्क बद्दलचा की एखाद्या सिलेंडरमध्ये गॅस घेतलेला आहे आणि पिस्टन लावलेलं आहे. जर का सडनली पिस्टन मूव्ह केलं तर इंटरनल एनर्जी हे इन्क्रीज होत आहे. इंटरनल एनर्जी का बरं इन्क्रीज होत आहे? की पिस्टन तुम्ही सडनली मूव्ह करता म्हणजे सराउंडिंग पासून सिस्टीमवर वर्क केलेलं आहे आणि केलेलं वर्क हे सिस्टीम मध्ये एनर्जी म्हणून स्टोअर होत आहे. ते कुठली एनर्जी? त्या आन्सर आहे इंटरनल एनर्जी, ज्या केसमध्ये टेम्परेचर इन्क्रीज होत आहे. आणि याचीच नेमकी अपोजिट केस, ज्या केसमध्ये इंटरनल एनर्जी डिक्रीज होत आहे.
इथपर्यंत किंवा असा कन्सेप्ट आपण मागच्या लेक्चरपर्यंत शिकलो होतो. पण या लेक्चरमध्ये शिकताना जो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक आहे तो 3 क्वांटिटीच्या रिस्पेक्टिव्ह आहे. पहिलेच बोलताना म्हटलं, मग त्यात वर्क आहे, हीट आहे आणि इंटरनल एनर्जी आहे. हीट आणि इंटरनल एनर्जीचे आपण साइन कन्व्हेन्शन हे पाहिल्या किंवा आताही समजून घेतलं, कोणती पॉझिटिव्ह कधी निगेटिव्ह, इंटरनल एनर्जी पॉझिटिव्ह कधी आहे, निगेटिव्ह कधी आहे, हीट पॉझिटिव्ह कधी आहे, निगेटिव्ह कधी आहे. पण वर्क बद्दलचे अजून साइन कन्व्हेन्शन आपण पाहिले की नेमकं कोणावर वर्क केलं, म्हणजे वर्क पॉझिटिव्ह कन्सिडर केलं असेल, सिस्टीमनं सराउंडिंगवर केलं की सराउंडिंगनं सिस्टीमवर केलं, तो कन्सेप्ट पहिले आपण पाहू. त्याच्यानंतर टोटल वर्क कसं काढलं जाते ते एक्सप्लेन करू आणि नंतर हीट वर्क याचा काहीतरी कन्क्ल्युजन काढून किंवा काही कंडिशन कन्सिडर करून फर्स्ट लॉ आपला तयार होऊन जाईल. ते कसं काय ते पाहू. सगळ्यात पहिल्यांदा वर्कसाठी पाहू की वर्क कधी पॉझिटिव्ह आणि कधी निगेटिव्ह. त्या केसमध्ये पहिल्यांदा कुठली तरी एक सिस्टीम कन्सिडर करतो. अशा 2 प्रकारच्या सिस्टीम आहेत म्हणतो. दोन्ही सिस्टीम मध्ये गॅस हा फिलअप केलेला. आता पहिल्या केसमध्ये एक सिलेंडर कन्सिडर केलं, या सिलेंडरला पिस्टन अप्लाय केलेलं आहे. हे पिस्टन मुव्हेबल आहे, फ्रिक्शनलेस आहे आणि मासलेस आहे. याच्या आतमध्ये गॅस प्रेझेंट आहे. दिस गॅस इज कन्सिडर ॲज ए सिस्टीम. सिलेंडरच्या आतमध्ये प्रेझेंट असणारा गॅस त्याला फक्त सिस्टीम म्हणतो. बाकी याच्याजवळ असणारा पिस्टन, सिलेंडर आणि इतर बाकी सगळं इट इज कन्सिडर ॲज सराउंडिंग. म्हणजे गॅस आणि गॅसचे मॉलिक्यूल तेवढंच फक्त आपल्याला सिस्टीम म्हणून प्रेझेंट आहे, उरलेलं बाकी सगळं म्हणजे सराउंडिंग. त्याच्या पुढे जेव्हा जेव्हा मी आता सिस्टीम म्हणत जाईल किंवा जेव्हा जेव्हा गॅस म्हणत जाईल तेव्हा तेव्हा मी सिस्टीम बद्दल बोललेलो असं कन्सिडर करायचं की आपली सिस्टीम फक्त गॅस एवढंच प्रेझेंट आहे. पहिल्या केसमध्ये की कोण्या केसमध्ये पॉझिटिव्ह वर्क होत आहे ते आपल्याला पाहायचं आहे. आता असं कन्सिडर करतो की त्या सिलेंडर मध्ये घेतलेला गॅस हा आयडियल गॅस आहे. आयडियल गॅस आहे म्हणजेच नक्कीच तो मोशन मध्ये आहे, म्हणजे गॅसला स्वतःची काहीतरी स्पीड आहे किंवा व्हेलॉसिटी आहे. आता आयडियल गॅस असल्यामुळे सगळ्याचं स्पीड हा एकसारखा आहे, पण व्हेलॉसिटी सगळ्याची एकसारखी आहे मी असं म्हणू शकत नाही. कारण की व्हेलॉसिटी वेक्टर फिजिकल क्वांटिटी आहे आणि रॅन्डम मोशन मध्ये गॅसचे मॉलिक्यूल मूव्ह होतात, त्याच्यावर प्रत्येकाची डायरेक्शन वेगवेगळी आहे, म्हणून प्रत्येकाची व्हेलॉसिटी सेम आहे असं म्हणणं बरोबर येणार नाही. पण प्रत्येकाचा स्पीड सारखा आहे म्हणजे मॅग्नेट्यूड सेम आहे हे मात्र म्हणू शकतो की. म्हणजे या प्रत्येक जो गॅसचा मॉलिक्यूल इथं प्रेझेंट आहे त्या प्रत्येक गॅसच्या मॉलिक्यूल जोड स्वतःची काहीतरी एक स्पीड आहे आणि गॅसचा मॉलिक्यूल म्हटलं, पार्टिकल म्हटलं म्हणजे स्वतःचं काहीतरी एक मास आहे. म्हणजे त्या प्रत्येक पार्टिकल जोड स्वतःचं काहीतरी मोमेंटम आहे. आता पार्टिकल हा प्रत्येक वेळेस मोशन मध्ये किंवा प्रत्येक पार्टिकल हा मोशन मध्ये आहे. आता नक्कीच मोशन मध्ये आहे म्हणजेच तो आजूबाजूच्या चारी साईडनं स्ट्राईक होणार आहे. ह्या झाल्या त्याच्या 4 वॉल, यातल्या 3 वॉल या सिलेंडरच्या आहेत आणि चौथी वॉल पिस्टन आहे. आता उरलेले तिन्ही वॉल सिलेंडरच्या असल्यामुळे त्या फिक्स आहेत. याचा अर्थ त्या सिलेंडरच्या वॉल मागे जाऊ शकत नाही, पुढे जाऊ शकते, म्हणजे त्या सिलेंडरच्या वॉलची पोझिशन हे फिक्स आहे. मग राहिलो कोण, तर आन्सर आहे पिस्टन. आणि पिस्टन याच्या पहिलेच बोलताना म्हटलं की आपण मुव्हेबल, मासलेस आणि फ्रिक्शनलेस पिस्टन लावलेला आहे. आता सगळ्या कंडिशन लक्षात येत नसतील तर सरळ फक्त लक्षात ठेवा की फ्रिक्शन हा मुव्हेबल आहे. आता प्रत्येक गॅसचा मॉलिक्यूल प्रत्येक म्हणण्यापेक्षा उरलेल्या गॅसच्या मॉलिक्यूल पैकी 1/4 एवढे मॉलिक्यूल त्या पिस्टनवर जाऊन आदळत आहेत. म्हणजे गॅसचे मॉलिक्यूल पिस्टनवर फोर्स अप्लाय करत आहेत. जेवढे केवढे आदळतील ते सगळेच्या सगळे गॅसचे मॉलिक्यूल पिस्टनवर फोर्स अप्लाय करत आहेत. आता गॅसचे मॉलिक्यूल फोर्स अप्लाय करत आहेत म्हणजे सिस्टीम फोर्स अप्लाय करत आहे आणि कोणावर अप्लाय करत आहे तर पिस्टनवर. म्हणजे याचा अर्थ वर्क कोण करत आहे तर सिस्टीम करत आहे आणि कोणावर करत आहे, सराउंडिंगवर. सिस्टीम सराउंडिंगवर वर्क करत असल्यामुळे सराउंडिंग किंवा पिस्टन हा काहीतरी प्रमाणात मूव्ह होत आहे. आता मूव्ह का बरं झाला, कारण की फोर्स अप्लाय केला आणि फोर्स कोण अप्लाय केला तर प्रेझेंट असणाऱ्या गॅसच्या मॉलिक्यूलला. गॅसच्या मॉलिक्यूलला स्वतःचं काहीतरी मोमेंटम आहे. हे मोमेंटम नक्कीच चेंज होऊन राहिलं. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज फोर्स, न्यूटनचा सेकंड लॉ.
म्हणजे पिस्टनवर फोर्स अप्लाय केला जात आहे. आणि असं लक्षात आलं की पिस्टन काहीतरी प्रमाणात मूव्ह झालं. इट इज कन्सिडर करतो डीएक्स एवढ्या प्रमाणात ते मूव्ह झालेलं आहे. म्हणजे नेमकं लावलेल्या सिस्टीमनं जो काही फोर्स एक्झर्ट केला पिस्टनवर आणि पिस्टन डीएक्स एवढं दूर चाललं गेलं, म्हणजे सिस्टीमनं काहीतरी वर्क केलं. वर्कचा फॉर्म्युला वर्क इक्वल टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. फोर्स किती अप्लाय केला, एफ एवढा फोर्स अप्लाय केला आणि पिस्टन डिस्प्लेस झाला, जो काही डिस्प्लेस झाला आणि डीएक्स एवढा, म्हणजे सरळ सरळ सिस्टीमनं काय केलं तर वर्क केलं. आता कोण वर्क केलं तर सिस्टीम आणि कोणावर केलं तर सराउंडिंगवर. पिस्टन आतमध्ये आला की बाहेर गेला, तर आन्सर आहे बाहेर गेला, दूर गेला काहीतरी. याचा अर्थ पहिलेच्या व्हॉल्यूम पेक्षा आताचा व्हॉल्यूम इन्क्रीज झाला, म्हणजेच एक्सपांड झाला. आणि ज्या केसमध्ये सिस्टीम सराउंडिंगवर वर्क करत आहे आणि व्हॉल्यूम हा इन्क्रीज होत आहे, म्हणजेच त्याची लेवल किंवा बाउंड्री ह्या एक्सपांड होत आहे, त्या केसमध्ये होणारं वर्क कन्सिडर एज पॉझिटिव्ह वर्क. परत एक वेळ, सिस्टीम जेव्हा सराउंडिंगवर वर्क करते तेव्हा बाउंड्री ह्या स्वतःची जागा सोडून काहीतरी दूर जात आहे, म्हणजेच बाउंड्री ह्या इन्क्रीज होत आहेत, म्हणजेच एक्सपांड होत आहेत. आणि या एक्सपांडच्या कंडिशनमध्ये होणारं वर्क कॉल्ड एज पॉझिटिव्ह वर्क. आता निगेटिव्ह वर्कचा कन्सेप्ट. निगेटिव्ह वर्कसाठी परत पिस्टन आतमध्ये गॅसचे मॉलिक्यूल, आतमधले गॅसचे मॉलिक्यूल म्हणजे सिस्टीम, पिस्टन आणि सिलेंडर उरलेलं बाकीचे सगळं इट इज कन्सिडर एज सराउंडिंग. आता बाहेरच्या साईडनं म्हणजे सराउंडिंग हे वर्क करणं. सराउंडिंग म्हणजे पिस्टन सगळ्यात पहिल्यांदा फोर्स अप्लाय करते, म्हणजे सराउंडिंगनं काहीतरी फोर्स अप्लाय केला आणि पिस्टन मुव्हेबल असल्यामुळे पिस्टन कॉम्प्रेस होत आहे, म्हणजे लेफ्ट हँड साइड झालंय. आता एवढ्या प्रमाणात जे गॅसचे मॉलिक्यूल असतील ते नक्कीच या पिस्टनच्या आतमध्ये दबले गेले, म्हणजे गॅस आपला पहिलेपेक्षा आता कॉम्प्रेस झालेला आहे. याही केसमध्ये वर्क झालेला आहे. परत इथेही फॉर्म्युला काय, वर्क इक्वल टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. आता ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह तो आपल्या प्रश्नाने सध्या फक्त वर्क होत आहे तेवढाच कन्सेप्ट पाहायचा आहे तात्पुरता. होत असणाऱ्या वर्क मध्ये पहिल्यांदा पिस्टन इथं होतं, आता पिस्टन मूव्ह होऊन या जागेवर चाललं आलं. पहिल्यांदा व्हॉल्यूम एवढा होता, नंतर वाढलं, पिस्टन दूर गेल्याच्या व्हॉल्यूम इन्क्रीज झाला. याचा पहिला व्हॉल्यूम जास्त होता, पिस्टन आतमध्ये आल्याने व्हॉल्यूम कमी झाला. याचा अर्थ कॉम्प्रेशन झालं की एक्सपान्शन, त्या आन्सर आहे कॉम्प्रेशन. म्हणजे ज्या केसमध्ये वर्क होऊन कॉम्प्रेशन होत आहे त्या केसमध्ये होणारं वर्क इज टेकन ॲज निगेटिव्ह वर्क. म्हणजे वर्कही पॉझिटिव्ह निगेटिव्ह होत आहे, पण कोणतं पॉझिटिव्ह आणि कोणतं निगेटिव्ह. परत एक वेळ, होणारं वर्क कोणतं पॉझिटिव्ह आणि कोणतं निगेटिव्ह. ज्या केसमध्ये एक्सपान्शन होत आहे त्या केसमध्ये होणारं वर्क इज कन्सिडर ॲज पॉझिटिव्ह वर्क, आणि ज्या केसमध्ये कॉम्प्रेशन होत आहे त्या केसमध्ये होणारं वर्क इज कॉल्ड ॲज निगेटिव्ह वर्क. परंतु याच्यापेक्षा कोणावर वर्क केलं म्हणजे पॉझिटिव्ह आणि कोणावर वर्क केलं म्हणजे निगेटिव्ह, तो कन्सेप्ट जास्त सोयीस्कर होईल. जेव्हा सिस्टीम सराउंडिंगवर वर्क करते दॅट इज कॉल्ड ॲज पॉझिटिव्ह वर्क, आणि ज्या केसमध्ये सराउंडिंग सिस्टीमवर वर्क करते दॅट इज टेकन ॲज निगेटिव्ह वर्क. हा कन्सेप्ट झालेला आहे वर्कचा. एक वेळ वर्क पॉझिटिव्ह राहत आहे, एक वेळ वर्क निगेटिव्ह राहत आहे. आता हे तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह वर्क होऊन गेलं आहे, पण पॉझिटिव्ह निगेटिव्ह वर्क होत असताना हा कन्सेप्ट शिकत असताना फिजिक्सच्या भाषेत जर का पाहायचं झालं तर नेमकं वर्क किती झालं ते आपल्याला काढायचं. त्याच्याही पहिले वर्क किती झालं याच्याही पहिले एक महत्वाचा कन्सेप्ट समजून घेऊ, जो कुठला. आता होत असणार वर्क, जसं आपण एक थर्मोडायनामिक सिस्टीम कन्सिडर केली आहे, इथं पिस्टन लावलेलं आहे. आता याच्या आतमध्ये होणारं वर्क असं कन्सिडर करू की गॅसचे मॉलिक्यूल हे फोर्स अप्लाय करतात पिस्टनवर आणि पिस्टन त्याची जागा सोडत आहे, तो काहीतरी दूर गेलेला आहे. जर का मी याला एक्सटर्नल एनर्जी हे 0 प्रोव्हाइड केली, म्हणजे आता कन्सेप्ट समजून घ्या लक्षपूर्वक.
एक सिस्टीम प्रेझेंट आहे, सिस्टीमला जर का मी हीट दिली आणि त्या केसमध्ये जर का काही वर्क झालं तर ते मी समजू शकतो. म्हणजेच काय की मी काहीतरी एक्सटर्नल एनर्जी दिली, ते एनर्जी मॉलिक्युलला ऍब्झॉर्ब केली आणि काहीतरी वर्क झालं, तो कन्सेप्ट लागू पडते. परंतु मी एक्सटर्नल एनर्जी 0 प्रोव्हाइड केली, याचा अर्थ मी हीट दिलेली नाहीये, पण तरीही सिस्टीमनं काहीतरी वर्क केलेलं आहे. एक्सटर्नल एनर्जी न देता सिस्टीमनं काहीतरी वर्क केलेलं आहे. आता वर्क काय आहे? द आन्सर इन द फॉर्म ऑफ एनर्जी. म्हणजेच एनर्जी कॅन बी कन्व्हर्टेड टू वर्क, वर्क कॅन बी कन्व्हर्टेड टू एनर्जी. आता या केसमध्ये सिस्टीम काय करत आहे? द आन्सर आहे वर्क करत आहे. मग जे वर्क करत आहे ते कोणाच्यानं करत आहे? तर काहीतरी एनर्जीच्यानं. एनर्जी कोणाची? तर गॅस मॉलिक्युलची म्हणजे सिस्टीमची. म्हणजे नेमकी कोणती एनर्जी? तर आन्सर आहे इंटरनल एनर्जी. गॅसचे मॉलिक्युल रॅन्डम मोशन मध्ये आहेत, ते फोर्स अप्लाय करत आहेत आणि फोर्स अप्लाय केल्याच्याने पिस्टन काहीतरी मूव्ह झालेलं आहे. म्हणजेच कोणत्या एनर्जीमुळे? तर आन्सर आहे इंटरनल एनर्जीमुळे काहीतरी वर्क होत आहे. म्हणजे या केसमध्ये एनर्जी इज स्टोअर इन द फॉर्म ऑफ वर्क. मग खर्च कोण झालं? तर आन्सर आहे इंटरनल एनर्जी. म्हणजे कसं? मी जर का काहीतरी दिवसभर काम करत आहो आणि काम करत आहो याचा अर्थ मी पहिले सकाळपासून जेवेल नाही आहो, म्हणजेच एनर्जी स्टोअर केली नाही आणि फक्त काम करत आहो. या केसमध्ये जे एनर्जी खर्च होत आहे ते कोणती एनर्जी खर्च होत आहे? आन्सर इंटरनल एनर्जी. का बरं? कारण की एक्सटर्नल एनर्जी मी घेतलीच नाही. एक्सटर्नल एनर्जी न घेता मी वर्क करत आहो. आता वर्क करत आहो म्हणजे एनर्जी खर्च झाली. ते कोणती एनर्जी खर्च झाली? ते इंटरनल एनर्जी. वर्क झालं, मान्य आहे. याही केसमध्ये वर्क होत आहे. वर्क कोणतं होत आहे? एक्सपांड होत आहे, म्हणजे पॉझिटिव्ह वर्क होत आहे. हे सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, पण त्याच्यासाठी इंटरनल एनर्जी मला खर्च करायला लागली. याचा अर्थ इंटरनल एनर्जी हे कमी झाली. म्हणजे जेव्हा वर्क पॉझिटिव्ह होत आहे तेव्हा इंटरनल एनर्जी कमी होत आहे, डिक्रीज होत आहे. म्हणजे ज्या ज्या केसमध्ये इंटरनल एनर्जी हा डेल्टा यू हा निगेटिव्ह आहे, याचा अर्थ वर्क हे पॉझिटिव्ह होत आहे. इथं समजू शकतो आपण ते की वर्क पॉझिटिव्ह होणार म्हणजे एक्सपान्शन. मी एक्सटर्नल एनर्जी दिली नाहीये, म्हणजे त्यांना स्वतःच्याच एनर्जी इथं खर्च केली. मग आता हे कोण एनर्जी खर्च केली? तर सिस्टीमनं. कोणाच्या फॉर्म मध्ये? तर वर्कच्या. कोणावर? सराउंडिंगवर. याचा अर्थ सिस्टीमची जेवढी एनर्जी कमी झाली तेवढीच एनर्जी सराउंडिंग मध्ये वर्कच्या फॉर्म मध्ये स्टोअर झाली. याच्या नेमकं उलट. परत थर्मोडायनामिक सिस्टीम, मी काहीतरी फोर्स अप्लाय केला आणि कॉम्प्रेशन झाल्यामुळे पिस्टन काहीतरी आतमध्ये आला. आता या केसमध्ये सराउंडिंगनं वर्क केलं सिस्टीमवर. सराउंडिंगनं सिस्टीमवर वर्क केलं म्हणजेच कॉम्प्रेशन झालं. कॉम्प्रेशन झालेलं असताना होणार वर्क इट इज टेकन ॲज निगेटिव्ह. आता याची एनर्जी खर्च झाली का? इंटरनल एनर्जी खर्च झाली का? त्या आन्सर आहे उलट. जे सराउंडिंगनं वर्क केलं ते होणारं वर्क याच्या आतमध्ये एनर्जी म्हणून स्टोअर झालं. म्हणजेच पहिल्यापेक्षा एनर्जी याची वाढलेली आहे. म्हणजे ज्या केसमध्ये वर्क हे निगेटिव्ह राहत आहे त्या केसमध्ये इंटरनल एनर्जी पॉझिटिव्ह राहत आहे, आणि ज्या केसमध्ये वर्क पॉझिटिव्ह राहत आहे त्या केसमध्ये इंटरनल एनर्जी निगेटिव्ह राहत आहे. हा कन्सेप्ट सोपी आहे, फक्त समजून घ्यायला लागते. वर्क करत आहो पण एक्सटर्नल एनर्जी घेतली नाही, याचा अर्थ स्वतःची एनर्जी खर्च केली म्हणजे स्वतःची एनर्जी कमी कमी होऊन राहिली. वर्क करत आहो म्हणजे पॉझिटिव्ह एक्सपान्शन झालं म्हणजे प्लस डब्ल्यू, पण स्वतःची एनर्जी खर्च करू. या केसमध्ये सराउंडिंगनं वर्क केलं. दिस वर्क इज स्टोअर इन द फॉर्म ऑफ एनर्जी. म्हणजे जेवढी सराउंडिंगची एनर्जी कमी झाली तेवढी सिस्टीम मध्ये एनर्जी वाढली. पण कॉम्प्रेशन झालं की एक्सपान्शन? त्यानुसार कॉम्प्रेशन. कॉम्प्रेशन झालं म्हणजे निगेटिव्ह वर्क आणि एनर्जी आपली इंटरनल एनर्जी आपली इन्क्रीज होते. हा तो कन्सेप्ट आहे. पण हा कन्सेप्ट असल्यावर नेमकं वर्क किती होत आहे ते फाइंड आउट करायचं. कारण की फिजिक्स मध्ये मेजरमेंटला सगळ्यात जास्त महत्व आहे की व्हॅल्यू मेजर करता आली पाहिजे. की पॉझिटिव्ह केलं निगेटिव्ह केलं ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे, पण नेमकं किती मेजरेबल व्हॅल्यू किती आहे, किती जूल झालं, त्या गोष्टी काढायची. त्याच्यासाठी एक थर्मोडायनामिक सिस्टीम कन्सिडर केलं जाते. सिलेंडर घेतलेलं आहे, याला एक मुव्हेबल पिस्टन लावलेलं आहे. सिलेंडरच्या आतमध्ये गॅस फिल केलेला आहे. दिस गॅस इज कन्सिडर ॲज सिस्टीम. पिस्टन विथ ए सिलेंडर इज कन्सिडर ॲज
सराउंडिंग. आता नक्कीच गॅसचे मॉलिक्यूल प्रेझेंट आहे, म्हणजे गॅसचे मॉलिक्यूल काही ना काही याच्यावर फोर्स अप्लाय करत आहे. या पिस्टनचा विथ रिस्पेक्ट टू सिलेंडर ए एवढा एरिया घेतलेला आहे आणि गॅसचे मॉलिक्यूल काहीतरी प्रमाणात फोर्स अप्लाय करत आहेत. कोणावर? ते आन्सर आहे पिस्टनवर. मग नेमका किती फोर्स अप्लाय करत आहे? तो फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. फोर्स पर युनिट एरिया इज कॉल्ड एज प्रेशर. मग नेमका फोर्स किती झाला? तर एरिया तिकडे पाठवा. देअरफॉर फोर्स इक्वल टू पी इंटू ए. कन्सिडर करतो की पी एवढं प्रेशर गॅसचे मॉलिक्यूल त्या पिस्टनवर एक्झर्ट करत आहे. फोर्स अप्लाय करत आहे, पण फोर्स पर युनिट एरिया म्हणजे तिच्यावर काय अप्लाय करतायत? तर प्रेशर. आणि किती प्रेशर अप्लाय करतायत? फोर्स अपॉन एरिया म्हणजे पी एवढं प्रेशर अप्लाय करतात. मग नेमका फोर्स किती झाला? त्याच्यावर तुम्ही फॉर्म्युला काढलेला आहे. एफ इक्वल टू पी इंटू ए एवढा फोर्स अप्लाय केला जातो. कन्सिडर तो फॉर्म्युला लिहतो की एफ इक्वल टू पी इंटू ए, वेअर पी स्टँड फॉर प्रेशर आणि ए स्टँड फॉर एरिया. आता गॅसचे मॉलिक्यूल कंटिन्युअस पिस्टनवर फोर्स अप्लाय करत असल्यामुळे किंवा प्रेशर अप्लाय करत असल्यामुळे पिस्टन मुव्हेबल आहे, म्हणून पिस्टन काहीतरी डिस्प्लेस होत आहे आणि पिस्टन डिस्प्लेस होऊन इथं चाललंय. हे झालंय डिस्प्लेसमेंट डीएक्स. एवढं डिस्प्लेसमेंट पिस्टनना कव्हर केलेलं. कोणामुळे? त्या आन्सर फोर्स अप्लाय केल्यामुळे. म्हणजे फोर्स अप्लाय केला आणि काहीतरी डिस्प्लेसमेंट झालं, याचा अर्थ सिस्टीमनं सराउंडिंगवर काहीतरी वर्क केलं. वर्कचा फॉर्म्युला परत वर्क इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. पण होणारा डिस्प्लेसमेंट एक छोटा आहे, म्हणून होणार वर्क आपले छोटं राहील. दिस स्मॉल वर्क इज डिनोटेड बाय डीडब्ल्यू. देअरफॉर डीडब्ल्यू इक्वल टू फॉर्म्युला फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. बट फोर्स इक्वल टू प्रेशर इंटू एरिया. व्हॅल्यू पुट करा पी ची, सॉरी एफ ची, विच इज पी इंटू ए इंटू dx. This A stand for area, dx stand for displacement. Area multiplied by displacement called as volume. But work आपलं छोटा आहे, त्याच्यात त्याने किती व्हॉल्यूम कव्हर केला? तर छोटा व्हॉल्यूम विच इज डिनोटेड बाय dv. एवढा व्हॉल्यूम त्यानं कव्हर केला. परंतु पहिल्यांदा त्याचा व्हॉल्यूम कन्सिडर करतो vi. vi कोणाचा व्हॉल्यूम आहे? तर आतमधल्या गॅसचा, सिस्टीमचा. आता गॅस मॉलिक्यूल कंटिन्युअस प्रेशर अप्लाय करत असल्याच्यानं पिस्टन काहीतरी पुढे गेला, याचा अर्थ व्हॉल्यूम इन्क्रीज झाला. तो व्हॉल्यूम इन्क्रीज किती झाला? तर आन्सर आहे व्हीएफ. एवढा व्हॉल्यूम इन्क्रीज झाला. म्हणजे पहिली लिमिट हे व्हीआय ची आहे आणि फायनल लिमिट हे व्हीएफ पर्यंतची. पण हे छोटं वर्क झालं तेव्हाची केस आहे. आणि मग जेव्हा टोटल वर्क काढायचं असेल तर नक्कीच त्याला इंटिग्रेट करायला लागेल. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ डीडब्ल्यू इक्वल टू डब्ल्यू. स्मॉल वर्कचं काय इंटिग्रेशन केलं तर मला टोटल वर्क भेटत आहे, विच इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ पी इंटू डीव्ही. पण इंटिग्रेशनची लिमिट कुठून कुठपर्यंत आहे? तर व्हीआय पासून तर व्हीएफ पर्यंत. व्हीआय स्टँड फॉर इनिशियल व्हॉल्यूम आणि व्हीएफ स्टँड फॉर फायनल व्हॉल्यूम. परत इंटिग्रेशन सॉल्व्ह करतो. देअरफॉर डब्ल्यू इक्वल टू, आता इंटिग्रेशन हे व्हॉल्यूमच्या रिस्पेक्टवर, त्याच्याने प्रेशर कॉन्स्टंट, प्रेशर इंटिग्रेशनच्या बाहेर म्हणजे पी इंटू व्ही आय व्ही एफ इंटू डी व्ही. फॉर्म्युला जर का अप्लाय केला तर डब्ल्यू इक्वल टू पी इंटू डी व्ही अप्पर आणि लोअर लिमिट हे पुट केले. देअरफॉर डब्ल्यू इक्वल टू पी इंटू अप्पर लिमिट मीन्स व्ही एफ मायनस लोअर लिमिट मीन्स व्ही आय. एवढ्या प्रमाणात वर्क होत आहे आणि होणारं वर्क हे आपलं टोटल वर्क आहे. म्हणजे टोटल वर्क काढायसाठी लोअर आणि अप्पर लिमिटची आपल्याला यूज करावं लागते. याच्या भरोशावर नेमकं वर्क किती होत आहे ते आपण काढू शकतो. याच्या पहिले आपण वर्क पॉझिटिव्ह होत आहे की निगेटिव्ह होत आहे ते पाहिलं. एक्सपान्शन होत असलं तर प्लस डब्ल्यू, कॉम्प्रेशन होत असलं तर मायनस डब्ल्यू. परंतु नेमकं किती ते या फॉर्म्युल्याने काढल्या जाते की किती वर्क होत आहे ऍक्च्युअली टोटलमध्ये, किती जूल वर्क होत आहे ते याच्यावर काढू शकतो. आता ह्या तर सगळ्या झालेल्या काही बेसिक टर्म्स. वर्क बद्दल पाहिलं. याच्या मागच्या लेक्चरमध्ये इंटरनल एनर्जी आणि हीट बद्दल होता आणि या तिघांमधलं रिलेशन म्हणजे वर्क, इंटरनल एनर्जी आणि हीट याच्यापासून फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आपण
कॅरी करणार आहोत. आणि त्याच्यासाठी काही कंडिशन ह्या अप्लाय करतो. कुठल्या कंडिशन आहेत त्या सगळ्यात पहिल्यांदा असं कन्सिडर करतो की हीट प्रोव्हाइड केली एखाद्या सिस्टीमला. परत एक सिस्टीम घेतलेली आहे, त्या सिस्टीमला काहीतरी हीट प्रोव्हाइड केली. हीट प्रोव्हाइड केल्यावर सिस्टीमनं वर्क हे 0 परफॉर्म केलं. याचा अर्थ वर्क परफॉर्म केलं नाही. मग सगळीचीच दिलेली हीट हे फक्त त्या सिस्टीमच्या पार्टिकल किंवा सिस्टीमच्या मॉलिक्युलनं स्वतःजवळ स्टोअर करून ठेवली. स्वतःजवळ स्टोअर करून ठेवली म्हणजे कोणाच्या फॉर्म मध्ये? त्या आन्सर इंटरनल एनर्जीच्या फॉर्म मध्ये. इंटरनल एनर्जीचा कन्सेप्ट पाहिला होता पण हीट आणि वर्कसाठी तिथे हेच कन्सेप्ट मांडला होता आणि हेच त्याचं प्रूफ होतं. तेच कंडिशन आपण इथं अप्लाय करतो की काहीतरी एक्सटर्नल हीट प्रोव्हाइड केली. पहिला कन्सेप्ट. दोन कंडिशन अप्लाय करून दोन कंडिशन आपला पहिला होता येऊन जाईल. काहीतरी प्रमाणात हीट अप्लाय केली आहे. हीट अप्लाय केली परंतु होणारा वर्क हे मात्र 0 आहे. हीट सप्लाय केली पण होणारा वर्क 0 आहे. याचा अर्थ टोटल हीट हे फक्त एकाच फॉर्म मध्ये जाऊन स्टोअर झाली आणि दॅट फॉर्म इज कॉल्ड एज इंटरनल एनर्जी. म्हणजे दिलेली हीट फक्त एकाच फॉर्म मध्ये स्टोअर झाली आणि स्टोअर म्हणजे इंटरनल एनर्जीच्या फॉर्म मध्ये स्टोअर झाली. याचा अर्थ इंटरनल एनर्जी सिस्टीमचे इन्क्रीज होत आहे. याच्या नेमकं उलट जर का हीट काढून घेतली असती तर इंटरनल एनर्जी सिस्टीमची कमी झाली असती. पण काही कंडिशन काय म्हटली आपण की हीट दिलेली आहे, वर्क 0 झालं. याचा अर्थ दिलेली सगळीच्या सगळी हीट इंटरनल एनर्जी म्हणून त्या सिस्टीम मध्ये स्टोअर झाली. दुसरी कंडिशन. आता दुसऱ्या केसमध्ये मी हीट हे प्रोव्हाइड केलीच नाही. याचा अर्थ एक्स्टर्नल एनर्जी दिलीच नाही परंतु काहीतरी वर्क परफॉर्म केलं. हीट दिलीच नाही पण काहीतरी वर्क परफॉर्म केलं. मग आता हे जे वर्क परफॉर्म झालं ते कोणाच्या भरोशावर केलं? काय आन्सर आहे इंटरनल एनर्जीच्या भरोशावर केलं. याचा अर्थ जे वर्क केलं मी परफॉर्म केलेलं आहे ते कोणती एनर्जीचा यूज करून? ते इंटरनल एनर्जीचा यूज करून. याचा अर्थ इंटरनल एनर्जी हळूहळू कमी होत आहे. इंटरनल एनर्जी कमी होत आहे म्हणजे ते डिक्रीज होत आहे. सो इट इज टेकन एज मायनस क्यू. यास मायनस यू किंवा प्लस यू डब्ल्यू सोबतचं रिलेशन आताच याच लेक्चरमध्ये आपण पहिल्यांदा एक्सप्लेन केलं की कोण्या केसमध्ये वर्क आणि इंटरनल एनर्जी. ज्या केसमध्ये वर्क पॉझिटिव्ह त्या केसमध्ये इंटरनल एनर्जी निगेटिव्ह. ज्या केसमध्ये इंटरनल एनर्जी पॉझिटिव्ह त्या केसमध्ये वर्क निगेटिव्ह. म्हणून यालाच काय लिहू शकतो मी तर डेल्टा यू इक्वल टू डब्ल्यू हे कन्सिडर करतो इक्वेशन सेकंड. म्हणजे या केसमध्ये एक्झाम्पल तेच की बाहेरून एनर्जी न घेता मी फक्त दिवसभर वर्क करत राहिलो. याचा अर्थ बॉडी मधली इंटरनल एनर्जी मी तिथं खर्च केली आहे. याचा अर्थ एनर्जी कमी झाली पण वर्क परफॉर्म केलं. म्हणजे वर्क पॉझिटिव्ह राहत आहे तर इंटरनल एनर्जी हे निगेटिव्ह राहत आहे असा त्याचा अर्थ होतो. निगेटिव्ह साईन इंटरनल एनर्जी दिली तर वर्क पॉझिटिव्ह राहत आहे. इंटरनल एनर्जी पॉझिटिव्ह असली तर वर्क निगेटिव्ह राहत आहे. डेल्टा यू इक्वल टू मायनस डब्ल्यू. आता इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड मध्ये आपल्याला दोन सारख्या गोष्टी दिसत आहेत. इथे डेल्टा यू दिसत आणि तिथे डेल्टा यू दिसत. म्हणजे या दोघांवरून एक इक्वेशन तयार होते जे कुठलं डेल्टा यू इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू. परत एक वेळ डेल्टा यू इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू. हे चाललंय मॅथमॅटिकल स्टेटमेंट फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. आता फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचं मॅथमॅटिकल स्टेटमेंट नेमकं काय सांगते की इंटरनल एनर्जी चेंज आहे किंवा इंटरनल एनर्जीचा चेंज हा डिफरन्स आहे कोणाकोणामधला? प्रोव्हाइड केलेल्या हीट मधला आणि होत असणाऱ्या वर्क मधला. म्हणजे इंटरनल एनर्जी जे काही प्रोव्हाइड केलेली असते किंवा जे काही सॅटिस्फाय केलेली असते, जे काही स्टोअर करून ठेवलेली असते, तो नेमका डिफरन्स आहे प्रोव्हाइड केलेल्या हीट मधला आणि होणाऱ्या वर्क मधला. म्हणजे कसं कन्सिडर करतो की मला हीट हे 200 जूल एवढी प्रोव्हाइड केली, त्याच्यापैकी 100 जूल एवढी इंटरनल एनर्जी म्हणून स्टोअर झाली आणि 100 जूल एवढं वर्क परफॉर्म केलं. म्हणजेच हा कोणाचा फॉर्म्युला चाललाय? कोण प्रोव्हाइड केलं? क्यू. काहीतरी प्रमाणात इंटरनल एनर्जी आणि काहीतरी प्रमाणात वर्क. देअरफॉर इंटरनल एनर्जी किती झाली?
U इक्वल टू Q मायनस W, म्हणजेच 200 मायनस 100 therefore 100. तेच आपण पाहिलं की किती इंटरनल एनर्जी राहत आहे, U ची व्हॅल्यू किती राहत आहे, तर 100. मग इंटरनल एनर्जी हे काय आहे, त्या आन्सर आहे डिफरन्स आहे. डिफरन्स कोणाकोणामधला, तर प्रोव्हाइड केलेल्या हीट मधला आणि होणाऱ्या वर्क मधला. हा त्याचा बेसिक कन्सेप्ट. आणि याचे पुढे जाऊन याचीच अरेंजमेंट आपण अशा प्रकारे करू शकतो की जेव्हा मी काहीतरी प्रमाणात हीट प्रोव्हाइड करत आहोत तेव्हा त्या हीटचं काहीतरी इंटरनल एनर्जी म्हणून स्टोअर राहते आणि काहीतरी प्रमाणात वर्क होतं. परत एक वेळ, काहीतरी प्रमाणात मी जर का हीट प्रोव्हाइड केली तर सिस्टीम काहीतरी प्रमाणात दिलेली हीट हे इंटरनल एनर्जी म्हणून स्टोअर करते आणि उरलेल्या हीटच्या रिस्पेक्ट टू काहीतरी वर्क करते. म्हणून या लिहू शकतो की डेल्टा क्यू इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा डब्ल्यू. म्हणजे याचं नेमकं म्हणणं काय, मी जर का 200 जूल एवढी हीट दिलेली असेल, आता जो एक्झाम्पल पाहिलं तेच, तर 200 जूल पैकी 100 जूल एवढी इंटरनल एनर्जी म्हणून स्टोअर केल्या जाते आणि उरलेली 100 जूल वर्क म्हणून अप्लाय केल्या जाते. जेव्हा लेक्चरची सुरुवात केली होती तेव्हा म्हणताना म्हटलं होतं की फंडामेंटल स्टेटमेंट काय, तर लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीचं जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचं. त्याचं प्रूफ इथं भेटते. कोण प्रोव्हाइड केली आहे, तर हीट एनर्जी. हीट एनर्जी प्रोव्हाइड केल्यावर या एनर्जीचं फॉर्म किंवा कन्व्हर्जन हे इंटरनल एनर्जी मध्ये होत आहे आणि काहीतरी प्रमाणात तेच वर्क करत आहे. म्हणजे मी काही स्वतः जोडून दिलेली नाहीये, फक्त ते एका फॉर्म म्हणून दुसऱ्या फॉर्म मध्ये ट्रान्सफर केलेली आहे. दॅट इज द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. आणि याच फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सच्या भरोश्यावर 3 केस तयार होतात. याच्या भरोश्यावर पहिल्या केसमध्ये जेवढी मी हीट प्रोव्हाइड केली त्याच्यापेक्षा वर्क हे काहीतरी कमी झालं. आता हीट प्रोव्हाइड केली वर्क कमी झालं, हा नेमका कन्सेप्ट काय ते पाहून घेऊ. याच्या म्हणण्यानुसार क्यू आणि डब्ल्यू म्हणजे हीट आणि वर्क हे पॉझिटिव्ह असू शकते, ते निगेटिव्ह असू शकते आणि 0 येऊ शकते. कोण किंवा कोणाकोणाची व्हॅल्यू क्यूची आणि डब्ल्यूची. म्हणजे हीटची व्हॅल्यू आणि वर्कची व्हॅल्यू हे पॉझिटिव्ह असू शकते, निगेटिव्ह असू शकते आणि 0 असू शकते. आणि या दोघांवरच यू डिपेंड आहे. जर का हे दोघं पॉझिटिव्ह निगेटिव्ह 0 असू शकतात तर डेल्टा यू पण पॉझिटिव्ह असू शकते, निगेटिव्ह असू शकते आणि 0 असू शकते. ते कसं काय, जर का मी दिलेली हीट पेक्षा होणारं वर्क हे कमी असेल, परत एक वेळ वाक्याच्या लक्ष द्या, दिलेल्या हीट पेक्षा होणारं वर्क हे जर का कमी असेल त्या केसमध्ये इंटरनल एनर्जी हे जास्त राहते. कसं काय ते एक्झाम्पलच्या भरोश्यावर पाहू. काय म्हटलं आपण आता की दिलेली हीट हे होणाऱ्या वर्क पेक्षा जास्त असेल. कन्सिडर करतो कुठलाही फॉर्म्युला घेऊ शकतो दोन पैकी कुठलाही, बरोबरचाच फॉर्म्युला घेऊ जो काय डेल्टा यू इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू. जर का 200 जूल एवढी एवढी हीट दिलेली आहे आणि वर्क मात्र 100 जूल एवढंच होत आहे. आताच बोलताना काय म्हटलं की दिलेल्या हीट पेक्षा होणारं वर्क जर का कमी असेल, दिलेली हीट 200 जूल आहे, होणारं वर्क फक्त 100च आहे, त्या केसमध्ये डेल्टा हा 0 पेक्षा मोठा राहते किंवा पॉझिटिव्ह राहते. कसं काय, तर इकडचं डेल्टा यू ची व्हॅल्यू काढायची आहे, त्याच्याने डेल्टा डब्ल्यू ची व्हॅल्यू इकडे घेऊन या. म्हणजेच काय राहते 200 मायनस 100 मायनस 100 विच इज इक्वल टू 100. आणि हे डेल्टा यू हे 0 पेक्षा ग्रेटर. हे झाली आपली फर्स्ट केस. काय सांगितलं आपण पहिल्या केसमध्ये की दिलेली हीट एनर्जी पेक्षा होणारा वर्क हे कमी असेल त्या केसमध्ये इंटरनल एनर्जी 0 पेक्षा जास्त राहते, म्हणजेच पॉझिटिव्ह राहते. सेकंड केस, दिलेल्या हीट एनर्जी पेक्षा होणारं वर्क जास्त असते. पहिल्या केसमध्ये दिलेल्या हीट पेक्षा होणारं वर्क कमी राहते, दुसऱ्या केसमध्ये दिलेल्या हीट पेक्षा होणारं वर्क हे जास्त राहते. म्हणजेच जर का मी फक्त 100 जूल एवढी हीट एनर्जी दिली आणि वर्क जर का 200 जूल झालं तर त्या केसमध्ये इंटरनल एनर्जी हे निगेटिव्ह राहते. करा फॉर्म्युला पुट. परत डेल्टा यू ची व्हॅल्यू काढायची आहे, डेल्टा डब्ल्यू इकडे घेऊन या. म्हणजे काय तो 100 मायनस 200. म्हणजे फॉर्म्युला काय तो
डेल्टा यू इक्वल टू कोणातून कोण मायनस करणं सुरू आहे, डेल्टा क्यू मधून डेल्टा डब्ल्यू मायनस करणं सुरू आहे मीन्स 100 मायनस 200. या केसमध्ये डेल्टा यू इक्वल टू मायनस 100 देअरफॉर डेल्टा यू इज लेस दॅन 0. पहिल्या केसमध्ये डेल्टा यू इज ग्रेटर दॅन 0, दुसऱ्या केसमध्ये डेल्टा यू इज लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह, म्हणजे डेल्टा यू पॉझिटिव्ह राहू शकते, डेल्टा यू निगेटिव्ह राहू शकते. आणि तिसरी केस जेवढ्या प्रमाणात हीट दिली तेवढ्याच प्रमाणात वर्क झाला. याचा अर्थ दिलेली हीट हे पूर्णच्या पूर्ण वर्कमध्ये युटिलाइज झाली. त्या केसमध्ये इंटरनल एनर्जी 0 राहत आहे. जेवढी हीट दिली तेवढंच वर्क झालं म्हणून डेल्टा यू इक्वल टू 100 मायनस 100. हे झाली आहे तिसरी कंडिशन. मीन्स डेल्टा यू इक्वल टू 100 मायनस 100 देअरफॉर डेल्टा यू इक्वल टू 0. ह्या झाल्या 3 कंडिशन फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सच्या भरोशावर. 3 कंडिशन कुठल्या कुठल्या? डेल्टा यू इज ग्रेटर दॅन 0 हे कधीची केस आहे जेव्हा दिलेल्या हीट पेक्षा होणारं वर्कचं प्रमाण कमी असेल. डेल्टा यू इज लेस दॅन 0 हे कधीची केस आहे ज्या केसमध्ये दिलेल्या हीट पेक्षा होणारं वर्क हे जास्त असेल. आणि डेल्टा यू इज इक्वल टू 0 हे कधीची केस आहे ज्या केसमध्ये दिलेल्या हीट एवढंच होणारं वर्क असेल त्या केसमध्ये डेल्टा यू इज इक्वल टू 0. हा आधी एवढाच फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. खूप सोपा आहे. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीवर डिपेंड करते. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणजेच एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉयड. त्याच गोष्टी इथं सांगते की फक्त आणि फक्त एनर्जीचा फॉर्म चेंज होत आहे. एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये एनर्जी ट्रान्सफर होत आहे. एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये एनर्जी ट्रान्सफर होत आहे. याचे तुम्ही 2 स्टेटमेंट तयार करू शकता आणि मोस्ट प्रोबेबली या स्टेटमेंटच्या भरोशावर हा युनिट जास्त सोपा जाते किंवा शिकवल्या जाते की दिलेल्या हीटचा काहीतरी प्रमाणात इंटरनल एनर्जी म्हणून स्टोअर होते आणि काहीतरी प्रमाणात वर्क केल्या जाते. हा सांगते फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. आता या मागच्या 2 लेक्चर पासून म्हणा किंवा सध्याच्या या सुरू असणाऱ्या या लेक्चरमध्ये नेमका प्रॉब्लेम चालला तो साइन मध्ये की वर्क कधी पॉझिटिव्ह आहे, वर्क कधी निगेटिव्ह आहे, हीट कधी पॉझिटिव्ह आहे, हीट कधी निगेटिव्ह आहे, एनर्जी कधी म्हणजे इंटरनल एनर्जी कधी पॉझिटिव्ह आहे, इंटरनल एनर्जी कधी निगेटिव्ह आहे. त्याचा एक चार्ट तयार करू. सगळ्यात पहिले क्वांटिटी, दुसऱ्या केसमध्ये साइन आणि तिसऱ्या केसमध्ये आपलं कन्क्लुजन किंवा कधी येणार आहे. आता क्वांटिटी कुठले कुठले आपल्याला सगळ्यात पहिली क्वांटिटी कन्सिडर करतो हीट. हीटचे परत 2 फॉर्म येतील आपल्याजवळ. मग नंतर कन्सिडर करतो वर्क, परत वर्कच्या 2 साइन येतील आपल्याजवळ. आणि सगळ्यात शेवटी कन्सिडर करता इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी परत आपल्याला 2 फॉर्म झाले. 2 कुठले कुठले तर एक पॉझिटिव्ह साठी एक निगेटिव्ह साठी, परत पॉझिटिव्ह साठी निगेटिव्ह साठी, परत पॉझिटिव्ह साठी आणि निगेटिव्ह साठी. डेल्टा क्यू ची साइन पॉझिटिव्ह आहे हे कधी शक्य आहे? डेल्टा क्यू कधी पॉझिटिव्ह असते? तर आपण मागच्या लेक्चरमध्ये इंटरनल एनर्जी हीटचा कन्सेप्ट पाहिला होता. जेव्हा सिस्टीम पासून सराउंडिंगला हीट दिल्या जाते याचा अर्थ सिस्टीमची हीट कमी होऊन राहिली, सिस्टीमची एनर्जी कमी होऊन राहिली, देयर इज टेकन ॲज निगेटिव्ह. आणि ज्या केसमध्ये सराउंडिंग पासून सिस्टीमला हीट दिल्या जाते त्या केसमध्ये सिस्टीमची हीट हे इन्क्रीज होत आहे, सो टेकन ॲज पॉझिटिव्ह. म्हणजे डेल्टा किंवा पॉझिटिव्ह कधी राहील? जेव्हा हीट इज सप्लाइड कोणाला? टू द सिस्टीम. ज्या केसमध्ये सिस्टीमला हीट प्रोव्हाइड केल्या जात आहे त्या केसमध्ये डेल्टा क्यू इज टेकन ॲज पॉझिटिव्ह. याचे नेमकं उलट, डेल्टा क्यू निगेटिव्ह कधी राहत आहे? ज्या केसमध्ये हीट हे काढून घेतलं जात आहे. काढून घेतलं जाते म्हणजे कोणाला देतो आपण? ते सराउंडिंगला. म्हणजे हीट इज ड्रॉन फ्रॉम द सिस्टीम. इथे जर का स्टेटमेंट पाहिले तर दोन्ही स्टेटमेंट आपण फक्त सिस्टीमच्या भरोशावरच तयार केले. इतर सराउंडिंगच्या भाषेत म्हणू शकलो असतो आपण, पण सिस्टीमच्या भाषेतच म्हटलेलं आहे की ज्या वेळेस सिस्टीमला हीट दिल्या जाते तेव्हा टेकन ॲज पॉझिटिव्ह, आणि ज्यावेळेस सिस्टीम वरून काढून घेतल्या जाते तेव्हा टेकन ॲज निगेटिव्ह. सिस्टीम वरून काढून घेतल्या जाते म्हणजे कोणाला देत आहे? तर आन्सर आहे सराउंडिंगला.
किंवा सिस्टीमला सप्लाय केल्या जात आहे ते परत कोणा जोडून दिल्या जात आहे, तर सराउंडिंग जोडून. नंतर वर्क पॉझिटिव्ह राहत आहे. याच्या आजच पाहिलं आपण की वर्क कधी पॉझिटिव्ह किंवा कोणावर वर्क केलं म्हणजे पॉझिटिव्ह राहते. सिस्टीमनं सराउंडिंगवर वर्क केलं देन इज टेकन ॲज पॉझिटिव्ह. म्हणजे वर्क डन बाय द सिस्टीम कोणावर, टू द सराउंडिंग. सिस्टीमनं वर्क केलं कोणावर, सराउंडिंगवर, म्हणजे एक्सपान्शन मध्ये. म्हणजे एक्सपान्शनच्या केसमध्ये वर्क इज टेकन ॲज पॉझिटिव्ह. याच्या नेमकं उलट वर्क निगेटिव्ह कधी राहत आहे, जेव्हा वर्क डन कोण करत होतं तर पिस्टन, आणि पिस्टन कोण आहे तर सराउंडिंग. म्हणजे वर्क डन बाय द सराउंडिंग कोणावर, टू द सिस्टीम. या केसमध्ये कॉम्प्रेशन, म्हणजे ज्या केसमध्ये कॉम्प्रेशन होत आहे त्या केसमध्ये टेकन ॲज निगेटिव्ह वर्ड, आणि ज्या केसमध्ये एक्सपान्शन होत आहे त्या केसमध्ये टेकन ॲज पॉझिटिव्ह वर्ड. आणि उरलेला डेल्टा यू. डेल्टा यू म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी, जे आपण हीटच्या फॉर्मच्या रिस्पेक्ट टू किंवा वर्कच्या फॉर्मच्या रिस्पेक्ट टू मागच्या लेक्चरमध्ये शिकलो होतो. असं म्हटलं होतं की ज्या केसमध्ये पिस्टन सडनली मूव्ह केला, म्हणजे सिलेंडरच्या आतमध्ये प्रेस केला, त्या केसमध्ये सिस्टीमची एनर्जी इन्क्रीज होत आहे, त्या केसमध्ये टेम्परेचर इन्क्रीज होत आहे. मागच्या लेक्चरमध्ये या गोष्टी एक्सप्लेन केल्या होत्या. म्हणजे डेल्टा यू हा पॉझिटिव्ह आपण टेम्परेचरच्या रिस्पेक्ट टू सांगू शकतो. पण डेल्टा यू हा कधी पॉझिटिव्ह राहत आहे, ज्या केसमध्ये सिस्टीम सडनली कॉम्प्रेस केली, म्हणजे पिस्टन सडनली मूव्ह केलेला आहे, त्या केसमध्ये होणारा वर्क म्हणजे कोणा केलेला आहे ते पिस्टन म्हणजे सराउंडिंग कोणावर केलेला आहे, सिस्टीमवर. म्हणजे सराउंडिंगचं वर्क हे सिस्टीम मध्ये काहीतरी स्टोअर एनर्जीच्या फॉर्म मध्ये स्टोअर झाले, म्हणजे इंटरनल एनर्जी त्याची इन्क्रीज झाली. पण त्याच इंटरनल एनर्जी वाढली त्याच्यासोबत त्याचं टेम्परेचरही इन्क्रीज झालं होतं. म्हणजे जेव्हा टेम्परेचर इन्क्रीज होत आहे, राईज होत आहे, तेव्हा डेल्टा यू इज टेकन ॲज पॉझिटिव्ह. आणि ज्या केसमध्ये टेम्परेचर हे फॉल होत आहे, कमी होत आहे, त्या केसमध्ये डेल्टा यू इज टेकन ॲज निगेटिव्ह. असा सगळा हा कन्सेप्ट आहे. ह्या सगळ्या साइन कन्व्हेन्शनच्या गोष्टी केमिस्ट्रीमध्ये, ह्या साइन कन्व्हेन्शन वेगवेगळ्या असू शकतात, आहेत. पण त्या केसमध्ये त्यांचं ऑब्झर्वेशन किंवा काय कसं कोणावर कोण वर्क करत आहे त्या केसमध्ये घेतलेल्या साइन कन्व्हेन्शन ह्या वेगळ्या आहेत. आणि फिजिक्समध्ये कुठून कुठं वर्क केलं, कोणाला एनर्जी दिली, कुठून कुठं हीट सप्लाय केली, त्या फॉर्ममध्ये साइन कन्व्हेन्शन ह्या वेगळ्या आहेत. आणि हे जर का तुम्ही तसं लॉजिकल लक्षात ठेवलं तर फार चुकीचं आहे. साधी गोष्ट आहे. जर का मी माझ्याजवळून कोणाला तरी एनर्जी देत आहो, याचा अर्थ माझी एनर्जी खर्च होत आहे. मी स्वतः कोणाला तरी एनर्जी देत आहे, याचा अर्थ एनर्जी कमी होत आहे, सो टेकन ॲज निगेटिव्ह. मी एनर्जी बाहेरून घेत आहो, टेकन ॲज पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह कधी, जेव्हा सप्लाय केल्या जाते सिस्टीमला, पॉझिटिव्ह. जेव्हा सिस्टीम देऊन टाकेल, टेकन ॲज निगेटिव्ह. परत वर्क, सिस्टीम जेव्हा वर्क करत आहे, मी जेव्हा स्वतः वर्क करत आहो, काम करत आहो, तेव्हा मला त्याचा काहीतरी आउटपुट भेटत आहे, एक्सपान्शन भेटत आहे, टेकन ॲज पॉझिटिव्ह वर्क. आणि सिस्टीम वर कोणतरी वर्क करत आहे, दिस टेकन ॲज निगेटिव्ह वर्क. आणि उरली आपली इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी कधी, हीटच्या फॉर्ममध्ये आणि वर्कच्या फॉर्ममध्ये. तर इथं आपण हीट आणि वर्कच्या रिस्पेक्ट टू वर्क आणि टेम्परेचर बोलू. म्हणजे वर्क होत आहे सडनली, त्याच्या रिस्पेक्ट टू इंटरनल एनर्जी वाढत आहे, आणि इंटरनल एनर्जीच्या रिस्पेक्ट टू टेम्परेचर इन्क्रीज होत आहे. त्या भाषेत आपण इथं लिहिलेलं आहे. खूप सोपा कन्सेप्ट आहे, खूप सोप्या साइन कन्व्हेन्शन आहे, फक्त त्या समजून घ्या. इथून याच्या पुढच्या कन्सेप्ट, आता सेकंड लॉ राहिला फक्त, हा फर्स्ट लॉ झाला. तर फर्स्ट लॉ पासून ते सेकंड लॉ पर्यंत जे काही ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहेत, थर्मोडायनामिकल व्हेरिएबल आहेत, त्याच्यासाठी साइन कन्व्हेन्शन खूप जास्त आवश्यक आहे. ते उरलेला आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करू, पण तोपर्यंत साइन कन्व्हेन्शन या व्यवस्थित झालेल्या असल्या पाहिजे. मग ते प्रॉब्लेम असो किंवा ग्राफ असो, त्या सगळ्यासाठी साइन कन्व्हेन्शन महत्त्वाचे. हे व्यवस्थित एक वेळ वाचून घ्या. थँक्यू.